कोल्हापूर जिल्ह्यातील एकही व्यक्ती उपाशीपोटी झोपू नये या भावनेतून 5 रुपयात चपाती भाजी हा उपक्रम सुरू झालाय। राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे गोरगरिबांना मोठा आधार मिळालाय। चपाती भाजीचा उत्तम दर्जा राखतानाच या उपक्रमाचा खऱ्या गरजूंना लाभ मिळावा यासाठी आयोजक दक्षता घेत आहेत। गेल्या आठवड्याभरात या उपक्रमाला वाढता प्रतिसाद असून रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक आणि परगावाहून आलेले नोकरदार, हातगाडीवाले आणि भिकाऱ्यांनाही या उपक्रमाचा उपयोग होतोय। 5 रुपयात चपाती भाजी या उपक्रमामुळे दातृत्वाच्या बरोबरीने खरी सामाजिक कृतिशील भावना दिसून आली आहे। अन्न हे पूर्ण ब्रह्म, सारं काही पोटासाठी असं आपण म्हणतो आणि खरंच आहे ते। पोटाची खळगी भागवण्यासाठी जो तो काम करतो, कष्ट घेतो, पण तरीही एक वर्ग असा आहे ज्यांना 2 वेळचं जेवणही मिळत नाही। अशा गोरगरिबांसाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि पाठबळातून कोल्हापुरात एक उपक्रम सुरू झाला, तो म्हणजे 5 रुपयात चपाती भाजी। 2 चपात्या आणि 1 वाटी भाजी यातून कोणत्याही उपाशी माणसाच्या पोटाला चांगला आधार मिळतो। विद्या प्रबोधिनी या संस्थेच्या मार्फत 5 रुपयात चपाती भाजी हा उपक्रम गेल्या आठवड्यात सुरू झाला आणि या माध्यमातून गोरगरिबांना जणू आधारच मिळाला। हातगाडीवाले, परगाहून येणारे नोकरदार किंवा विद्यार्थी, रुग्णालयातील पेशंटचे नातेवाईक, हमाल आणि अगदी भिकाऱ्यांनाही या उपक्रमातून पोट भरता येते। सकाळी 9 वाजल्यापासून साने गुरुजी इथल्या राहुल भोसले यांच्या घरी चपाती भाजी बनवण्याचं काम सुरू होतं। स्वयंपाक करताना स्वच्छता आणि चांगल्या प्रतीचं धान्य वापरलं जाईल याकडे कटाक्ष असतो। चपातीसाठी पीठ मळण्याचं काम तर स्वयंचलित यंत्राद्वारे होतं, त्यामुळे स्वच्छता आणि शुद्धता काटेकोर राहते। चपाती भाजी बनवण्याचं काम महिला बचत गटांना दिल्यामुळे त्यातून महिला सबलीकरणाचं उद्दिष्टही साध्य होत आहे। राहुल भोसले या तरुणाच्या देखरेखीखाली दररोज सुमारे 5000 चपाती आणि त्याला पुरेल इतकी भाजी बनवली जाते। हा पूर्णपणे सामाजिक उपक्रम असून त्यासाठी काम करताना वेगळंच समाधान लाभतं असं भोसले म्हणाले। चांगल्या पद्धतीचं मटेरियल वापरून हायजेनिक चांगल्या महिलांना रोजगार मिळवून देऊन यासाठी मी करतोय। यातून माझा बाकीचा काही स्वार्थ नसून दादांनी जे चांगलं काम केले त्यासाठी थोडी मदत म्हणून आणि ह्या महिलांसाठी रोजगार मिळावा, बचत गटासाठी रोजगार मिळावा म्हणून मी हे कार्य चांगल्या पद्धतीने करतोय। सकाळी 11 नंतर चपाती भाजीचं पर्यावरणपूरक कागदी बॉक्समध्ये पॅकिंग केलं जातं। चपाती भाजीचे हे बॉक्स केडीसीसी बँकेसमोरील विद्या प्रबोधिनीच्या कार्यालयात पोहोचतात आणि दुपारी 12 ते 2 या वेळेत प्रत्यक्ष वाटप होतं। 5 रुपयात पोटभर अन्न मिळत असल्यानं गरजूंची इथं रांग लागलेली असते, तर विद्या प्रबोधिनीच्या कार्यालयातून दुचाकीवरील स्वयंसेवक चपाती भाजीचा बॉक्स ठिकठिकाणी पोहोचवतात। विविध रुग्णालयं, मंदिराबाहेरील भिकारी, एखाद्या घरातील वृद्ध जोडपं किंवा ज्यानं कुणी ऑर्डर दिली असेल त्यांच्यापर्यंत चपाती भाजीचं पार्सल पोहोचवलं जातं। कोल्हापूर शहरामध्ये दररोज गरजू आणि गरिबांना तसंच CPR किंवा जी मोठी सरकारी हॉस्पिटलमध्ये आहेत त्या लोकांना दररोज खायला चांगलं काहीतरी मिळावं या उद्देशानं नामदार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी 5 रुपयामध्ये चपाती भाजी योजना सुरू केलेली आहे आणि अत्यंत गरजू आणि ज्यांना बाहेरगावून आलोय खायला पैसे नाहीत अशा लोकांना, गरजवंतांना ह्याचा चांगला उपयोग होताना दिसत आहे। 2 चपाती आणि भाजी याची नाममात्र किंमत 5 रुपये आहे। भिकारी किंवा CPR मधील गरीब रुग्णांचे नातेवाईक यांना तर बऱ्याचदा ते पैसे देणंही जमत नाही। अशा वेळी त्यांना मोफत चपाती भाजी दिली जाते। दुसरीकडे या उपक्रमाचा खऱ्या गरजूंनाच लाभ व्हावा यासाठीही जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत। अन्यथा फुकट जेवण मिळतंय म्हणून कुणीही ऑर्डर देऊ नये अशी अपेक्षा आहे आणि हा उद्देश सफल सुद्धा होतोय। त्यामुळेच गोरगरिबांना 2 घास सन्मानाने मिळतात। जे बाहेरगावून इथे येतात त्यांना जेवणाची खरंच टंचाई भासते, ते या 5 रुपयाच्या उपक्रमामुळे चंद्रकांत दादांमुळे चांगलं याचा प्रतिसाद लोकांनी घ्यावा व त्यांचे सर्वांतर्फे मनपूर्वक आभार। पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या उपक्रमातून माणुसकी आणि परोपकाराची भावना कृतिशीलरित्या व्यक्त केली आहे। आजवर कोल्हापूर जिल्ह्यात अनेक नेते झाले, पण 5 रुपयात चपाती भाजी यासारखा उपक्रम बहुधा पहिल्यांदा सुरू झालाय। शिवाय त्यातही कुठेही मतांचं राजकारण नाही किंवा स्वतःची टिमकी वाजवण्याचा प्रकारही नाही। अत्यंत सुनियोजित पद्धतीने राहुल चिकोळे आणि त्यांचे सहकारी हा उपक्रम यशस्वीपणे राबवत आहेत। त्यातून मिळणारा आत्मिक समाधान आणि जनतेची दुआ याची किंमत कशातच होणार नाही।
हे जाणूनच हा अन्न यज्ञ सुरू आहे.